मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर या व्हिडिओला तुम्हाला कुठेही स्किप न करता पाहायचंय. कारण आता शासनाकडून लेक लाडकी योजना अंतर्गत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मुलीच्या संगोपनासाठी 1,01,000 रुपये मिळणार आहेत. ते किती टप्प्यामध्ये मिळणार, काय काय कागदपत्रे लागतील, कुठे अर्ज करायचा, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा. कारण पूर्वी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत होते, आता या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, मी सेतूवाला, स्वागत आहे तुमचं सेतूवाला युट्यूब चॅनलवरती. पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करा जेव्हा तुम्हाला यामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळेल. व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला एक लाईक करा. तर चला मग लगेच सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आपण आता कम्प्युटर स्क्रीनवरती आहोत. हे बघा, माहिती काय आहे, लेक लाडकी योजना 1,01,000 पर्यंत लाभ 5 टप्प्यात तुमच्या खात्यात येणार आहे. म्हणजे 5 टप्पे होणार आहे. ते कोणते कोणते सांगतो. हे बघा, मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, म्हणजे जेव्हा मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर केले जाईल त्यानंतर 5,000 रुपये मिळतील. दुसरा टप्पा पहिलीमध्ये प्रवेश झाल्यानंतर, जेव्हा मुलीचा प्रवेश पहिलीमध्ये होईल त्यानंतर तुम्हाला किती मिळणार, 6,000 रुपये मिळणार. तिसरा टप्पा आहे 6वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपये मिळणार. त्याच्यानंतर 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये मिळणार. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, जेव्हा मुलीचं 18 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला 75,000 रुपये मिळणार. असे पूर्ण मिळून 1,01,000 रुपये मुलीच्या संगोपनासाठी तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे मुलीच्या खात्यामध्ये येणार आहेत. 18 वर्षाचा हप्ता घेण्यासाठी मुलगी अविवाहित असणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी असं होते की 18 वर्षाच्या अगोदर मुलीचे लग्न केले जाते, त्यामुळेच ही अट घालण्यात आलेली आहे. आता 18 वर्षाचे होईपर्यंत मुलगी अविवाहित असणे गरजेचे आहे. हे बघा, आता पात्रता काय काय आहेत. जन्म बघा, मुलगी 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. 1 एप्रिल 2023च्या अगोदरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही, त्यानंतरचेच अर्ज फक्त स्वीकारले जाणार आहेत. रहिवासी कुटुंब महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावे, म्हणजे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा त्यासोबत जोडावे लागणार आहे. राशन कार्ड जोडावे लागणार आहे. पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे बंधनकारक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे, ज्यामध्ये तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना लाभ मिळणार आहे. 2 मुलीपेक्षा जास्त जर तुमच्या कुटुंबात असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही, फक्त आणि फक्त 2च मुलींना लाभ मिळणार आहे. आता हे बघा, ऑनलाईन अर्ज कसा करायचा. आता त्यासाठी शासनाकडून लवकरच एक नवीन पोर्टल आणण्यात येणार आहे. हीच ती वेबसाईट आहे, आपले सरकार.महाराष्ट्र.gov.in. या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला त्या अर्जाचा एक ऑप्शन या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला त्या अर्जाचा एक नवीन ऑप्शन बघायला मिळणार आहे. KYC साठी बघा, मुलगी आणि आई आणि वडिलांचे आधार क्रमांक टाकायचे, बाकी कागदपत्रे ऑटोमॅटिक येतात. म्हणजे फक्त आणि फक्त मुलीचा आधार क्रमांक, आईचा आधार क्रमांक आणि वडिलांचा आधार क्रमांक, तिघांचे आधार क्रमांक टाकून त्यांचे येणारे OTP किंवा थंब किंवा जे काही KYC प्रोसेस असेल ती कंप्लीट झाल्याच्या नंतर पूर्ण डाटा ऑटोमॅटिक येणार आहे. तुमच्याकडून फिजिकल डॉक्युमेंट मागितलं जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. पूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे आणि मंजूर झाल्यानंतर थेट आईच्या किंवा मुलीच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होतील. बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, त्याशिवाय पैसे येणार नाही. अजून 2 महत्वाचे मुद्दे. 2 मुलीची मर्यादा आहे एका कुटुंबासाठी. बँक खाता आधारला लिंक असणे गरजेचे आहे. ह्याच काही नियम आणि अटी आहेत. अजून या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झालेले नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झाल्यानंतर एक व्हिडिओ आपण लवकरच घेऊ, त्यामध्ये आपण हा अर्ज अचूक न चुकता कसा भरायचा याची पूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये देऊ. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे आणि जाताना व्हिडिओला एक लाईक करून जा.